राज्यातील जवळपास 17 ते 18 लाख शासकीय कर्मचारी सुट्टीवरती गेलेले आहेत। काम बंद त्याने आंदोलन सुरू केलेलं आहे, कारण की विविध मागण्यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी हे आपलं काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। आज मी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आहे। या ठिकाणी जवळपास 700 750 जे काही नर्सेस आहेत त्या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांना आजचा हा त्यांच्या बंदचा चौथा दिवस आहे, त्यामुळे कुठेतरी रुग्णावरती त्याचा थेट परिणाम झाला ते देखील आपल्याला पाहायला मिळते। कारण की नर्सेसचं जे काही आंदोलन आहे आवश्यक सेवेमध्ये येतं आणि त्यामुळे कुठेतरी आता त्याचा परिणाम रुग्णावरती झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। नेमकं हे आंदोलन किती दिवस चालणार आहे, त्यांचे काय मागण्या आहेत हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, त्यांचे काय म्हणणं आहे आपण हे देखील जाणून घेणार आहोत। आजचा तुमचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे, अजूनही तुमच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केले जाते असं वाटतंय का? दुर्लक्ष केल्यामुळेच आज हा संप बेमुदत सुरू आहे। काल जी चर्चा मंत्रालयामध्ये झाली मुख्य सचिवांसोबत, त्या चर्चेचं इतिवृत्तांत आमच्या हाती दिलेलं नाहीये। इतिवृत्तांत हाती द्यायला सरकारला काय अडचण होती हा यामागचा मुख्य प्रश्न आहे। त्यामुळं आम्ही सगळे आजही संपामध्ये उतरलेलो आहे। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही आणि मुख्य सचिवांची बैठक जर निष्फळ ठरत असेल आमची, तर आमची सर्व कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये अशी दृढ भावना आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत थेट आमची बैठक लावावी आणि ते नक्कीच एकाच दिवसात यामधून तोडगा काढतील आणि तोडगा काढल्यानंतर आम्ही हा संप मागे घेऊ। काय वाटतं तुम्हाला, तोडगा निघेल का? कुठेतरी रुग्णांची देखील हेळसांड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जर पेशंटच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर पुन्हा तो ठपका तुमच्या संघटनेवर किंवा तुमच्यावर लावला जाऊ शकतो? तोडगा निघू शकतो। यातनं फक्त आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हेच यातून तोडगा काढू शकतात, बाकी दुसरं कोणी नाही काढू शकत। आणि रुग्णसेवा जर विस्कळीत झालेली आहे, होऊ नये असं जर वाटत असेल शासनाला प्रशासनाला, तर यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे। आमची एकच मागणी आहे की आमच्या पेन्शन बद्दल त्यांनी ठोस निर्णय ताबडतोब घ्यावा। जवळपास राज्याचे 17 ते 18 लाख कर्मचारी आहेत, त्यामध्ये तुम्ही आहेत, अनेक कर्मचारी आहेत। कुठेतरी सरकार सगळ्या जे काही कर्मचारी आहेत त्याकडे दुर्लक्ष करते आणि कुठेतरी प्रशासन असं दाखवण्याचा प्रयत्न करते की तुमचा परिणाम कुठेतरी त्याच्यावर जाणवत नाही। ये जब तक के प्रशासन को मालूम नहीं पड़ेगा, जब तक कि ये चलता रहेगा। जब ये नौबत आएगी कि प्रशासन के कान पे जब जाएगा, जब पूरे हॉस्पिटल से जब डेड बॉडीज निकलेगी, क्योंकि आज क्या है, आज देखने में जाएंगे तो पूरे हॉस्पिटल में स्टूडेंट काम कर रहे हैं जो कि वो अभी अनट्रेंड है, पूरे क्वालिफाइड नर्सेस नहीं है, और उनके ऊपर ट्रस्ट करना मतलब सरकार का ये एक जानबूझकर ये करना है, गैर उपयोग करना है। तो हमारी मांगे यही है कि जल्द से जल्द मुख्यमंत्री साहब ने एक बैठक लेके ये इसका निर्णय हल करना चाहिए। जब लाड़की बहन को वो पैसा बांट सकते हैं तो ये नर्सेस क्या उनकी बहन नहीं है? हमारा बोलना यही है कि लाड़की बहन को जैसा उन्होंने डिवाइड किया है, जिस तरह से उन्होंने पैसा बांटने का काम किया लाड़की बहन को, और पेंशन देने में उनको क्या दिक्कत है? फिर ये भी तो बहन है, इनको पैसे नहीं दे रहे तो पेंशन तो देना चाहिए। तो मुख्यमंत्री साहब बहुत अच्छे हैं और कामकाज उनका बहुत अच्छा है, नेतृत्व भी अच्छा है। हम उनसे उम्मीद करते हैं कि वो जल्द से जल्द इसके ऊपर कोई निर्णय लेंगे। शासनाने जे काही अतिरिक्त सवलती दिलेल्या आहेत त्याचा कुठेतरी बोजा त्यांच्यावरती पडलाय, म्हणून त्या जे काही तुमच्या पेन्शन योजना आहेत अशा लागू होत नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? कारण तुम्ही अनेक वर्षापासून रुग्णसेवा करतायत आणि हा तुमचा हक्क आहे, पेन्शन ही मिळालीच पाहिजे। शासनाने अतिरिक्त कोणत्या योजना करावा हा शासनाचा निर्णय असतो, त्याच्यात कर्मचारी कधीही दखल देत नाही, कारण शासनाला वारंवार आपल्या राज्यावर यायचं असतं, राज्य चालवायचं असतं, तो त्यांचा हक्क आहे आणि ते त्यांना माहीत असतं। परंतु आज जर जुनी पेन्शन किंवा आम्ही घेतो, आज मी पेन्शनर आहे आणि मला माझ्या घरामध्ये इज्जत केवळ मला पेन्शन मिळते म्हणून आहे। आता तुम्ही जर बघितले तर वृद्धाश्रमांची संख्या का वाढत आहे? वृद्धाश्रमांची संख्या याच्यासाठीच वाढते की आई वडील प्रत्येकाला घरात नकोशा आहेत, परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते, त्या पेन्शनसाठी का होईना लेकरं आमच्याकडे लक्ष देतात। महिन्याला 40,000 माझ्या हातात येतात, माझे घरचे मला सांभाळतात, आणि जर आम्हाला पेन्शनच मिळालं नसेल तर एक ओझं होऊन आम्ही घरात राहू। म्हणजे शासनाची आम्ही 58 वयापर्यंत सेवा करणार आणि रिकाम्या हाताने आम्ही घरी बसणार, तर हे अत्यंत चुकीचं आहे। आणि जर आमदारांना खासदारांना पेन्शन आहे, 5 वर्षासाठी जर आमदार निवडून येतो, खासदार महोदय, आमचं म्हणणं आहे तुम्ही दुप्पट पेन्शन घ्या, नाही ते तिप्पट घ्या, त्याच्याशी त्यांना आमचा विरोध नाहीये, पण आम्हाला जी काही नियमित पेन्शन असेल ती मिळावी आणि ती मिळालीच पाहिजे। नक्कीच आपण पाहिलं तर हे होते त्यांच्या विविध मागण्या, ज्या पद्धतीने गेल्या 58 वर्ष ते सेवा देत आहेत, मात्र कुठेतरी रिटायर झाल्यानंतर कुठेतरी त्याला देखील ही पेन्शन योजना चालू हवी अशी देखील त्यांच्याकडे मागणी होते। मात्र सरकार याकडे किती गंभीर्याने घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
संजय आहेर, एल एस मराठी, छत्रपती संभाजीनगर.